नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज मी घेत आहे इयत्ता 10वी, विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1। त्यामधील पाठ पहिलाच आहे गुरुत्वाकर्षण। तर या भागाचे आपण पूर्वी 2 व्हिडिओ बघितलेले असतीलच। त्यामध्ये आपण गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल, केप्लरचे नियम, त्यानंतर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण हे 5 मुद्दे बघितलेले आहेत। तर आजच्या या पार्ट मध्ये आपण मुक्त पतन आणि मुक्ती वेग हे 2 मुद्दे शिकणार आहोत। मुक्त पतन म्हणजेच काय, त्याला इंग्लिश मध्ये आपण फ्री फॉल असं म्हणतो। तर हे मुक्त पतन कन्सेप्ट काय आहे हे आपण या सर्व गोष्टीवरून समजून घेऊयात। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक छोटासा प्रयोग करण्यास सांगितलेला आहे। तो प्रयोग असा आहे की आपल्या हातामध्ये एक लहान दगड घ्यायचा आहे आणि त्यावरती कोणकोणती बले प्रयुक्त होत आहेत असा प्रश्न विचारलेले आहेत। त्याचप्रमाणे हा जर दगड आपण खाली सोडून दिला तर काय आढळते, आणि जेव्हा हा दगड सोडून दिला जातो तेव्हा त्याच्यावरती कोणते बल प्रयुक्त होते असा देखील प्रश्न विचारलेले आहे। तर या प्रश्नाची उत्तरे आपल्याला या पॅराग्राफ मध्ये मिळतात, बघूयात। पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे सगळ्या वस्तूंवरती प्रयुक्त असते, हे आपण मागील 2 पार्ट मध्ये शिकलेलो आहोतच। जेव्हा आपण हा दगड हातात धरलेला असतो त्यावेळेला सुद्धा त्या वस्तूवरती किंवा त्या दगडावरती हे गुरुत्वीय बल हे प्रयुक्त होतच असते, परंतु आपण हाताने तो विरुद्ध दिशेने लावत असतो। त्यामुळे ते जे बल आहे, हे बल आपण विरुद्ध दिशेने लावलेले जे बल आहे त्याला ते बल संतुलित करत असते, म्हणून तो दगड आपल्या हातामध्ये स्थिर असतो किंवा तो दगड स्थिर राहतो। जेव्हा आपल्या हातामधून तो दगड आपण खाली सोडून देतो तेव्हा त्याच्यावरती फक्त आणि फक्त गुरुत्वीय बल हे प्रयुक्त होत असते, त्याच्याच प्रभावाने तो दगड खाली पडला जातो। बघा, जेव्हा हातामध्ये आपल्या दगड असतो तेव्हा त्याच्यावरती गुरुत्वीय बल सुद्धा प्रयुक्त होत असते। त्याचबरोबर आपण ज्या हाताने विरुद्ध दिशेने बल लावलेले असते हे बल आणि गुरुत्वीय बल हे दोन्ही संतुलित होतात, त्यामुळे तो दगड आपल्या हातामध्ये स्थिर राहतो। परंतु जेव्हा हा दगड आपण हातातून सोडून देतो त्यावेळेला काय होतं, तर त्या दगडावरती फक्त गुरुत्वीय बल प्रयुक्त होत येते आणि याच्या प्रभावानेच तो दगड खाली गुरुत्वीय केंद्राकडे पडला जातो। जेव्हा एखादी वस्तू ही केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात। आता आपल्याला समजलेलं आहे की मुक्त पतन कशास म्हणतात। तर एखादी वस्तू ही जेव्हा केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावामुळे गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात, म्हणजेच दगडाचे मुक्त पतन होते। मुक्त पतनात आरंभीचा वेग हा 0 असतो, म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे, दगड आपल्या हातातून खाली सुटतानाचा जो सुरुवातीचा वेग आहे हा 0 असतो आणि कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो। पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो। जेव्हा आपण तो दगड हातातून खाली सोडतो तेव्हा हवा असते, या हवेच्या घर्षणामुळे ती जी वस्तू आहे किंवा तो जो दगड आहे याच्या गतीला हा विरोध होतो व त्या वस्तूवरती काही प्लावक बल कार्य करते। म्हणूनच खऱ्या अर्थाने हे जे मुक्त पतन आहे हे हवेमध्ये होऊ शकत नाही, तर हे मुक्त पतन म्हणजेच त्या ज्या वस्तूला गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने ती जी वस्तू गतिमान होत आहे ही फक्त केवळ निर्वातातच शक्य होऊ शकते किंवा निर्वातातच ते शक्य आहे। बघा, मुक्त पतन म्हणजे आपण समजून घेतलं की जेव्हा एखाद्या वस्तूवरती फक्त गुरुत्वीय बल आहे आणि त्या बलाच्या प्रभावाने ती वस्तू गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात। मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग आणि त्यासाठी लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो। मुक्त पतनासाठी त्वरण हे g, त्वरण म्हणजे काय, प्रवेग, ऍक्सलरेशन, आपण मागच्या भागामध्ये शिकलेलो आहोत, व आरंभीचा वेग म्यू, म्हणजे आरंभीचा वेग जेव्हा आपल्या हातातून तो दगड सुटलेला आहे तेव्हा आरंभीचा वेग हा कमी असतो, तो 0 असतो, हे लक्षात घेऊन काही समीकरण खाली तयार केलेली आहेत। बघा, ही 3 समीकरण आपल्याला दिलेली आहेत। v बरोबर gt, त्यानंतर s बरोबर 1/2g आणि t चा वर्ग, तसेच v चा वर्ग बरोबर 2gs, अशी 3 प्रकारची समीकरण आपल्याला दिलेली आहेत।
सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जी चे मूल्य जी ऐवजी वजा जी धरावे. जेव्हा एखादी वस्तू आपण सरळ वरती फेकतो तेव्हा त्या वस्तूच्या गतीचा आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये जे जी आहे याचे मूल्य आपण जी ऐवजी वजा जी असे धरावे, कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने होत असते. जी म्हणजेच काय, त्वरण असते आणि हे वेगाच्या विरुद्ध दिशेने होत असते, म्हणून त्याचे मूल्य आपण वजा जी असे धरायचे आहे. जी चे परिमाण तेवढे असले तरी त्या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होतो. म्हणजेच चंद्र किंवा कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात. चंद्र आणि जे काही कृत्रिम उपग्रह आहेत यांच्यामध्ये देखील ही जी दोन बल आहेत ही संतुलित होतात, म्हणून ती त्यांच्या त्यांच्या जागी व्यवस्थित आहेत, ती त्या ठिकाणी स्थिर आहे. जर ही बल संतुलित नसेल तर चंद्र किंवा जे कृत्रिम उपग्रह आहेत हे पृथ्वीवरती आदळले असते. त्यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण आहेत. आता आपल्याला इथे काही माहिती दिलेली आहे, बघूयात. पृथ्वीवरील एका स्थानावरून जी चे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एकसमान असते. म्हणजेच त्वरण, जी म्हणजे काय आहे त्वरण, तर याचे जे मूल्य आहे हे सगळ्या वस्तूंसाठी एकसमान आहे. कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. मग त्यांचे वस्तुमान आणि इतर कुठलाही गुणधर्म या कालावधीवर परिणाम होत नाही. म्हणजे लहान वस्तुमानाची वस्तू असू देत किंवा मोठ्या वस्तुमानाची वस्तू असू देत, म्हणजे तिचे वजन कमी जास्त असू देत किंवा तिचा इतर कुठलाही गुणधर्म असू देत, याच्या कालावधीवरती परिणाम होत नाही. त्या एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात हा प्रयोग केला होता. दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एका वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात, हे त्याने सिद्ध केले. आपण जर जड दगड आणि एक पीस जर उंचावरून खाली सोडले तर ते एकाच वेळी जमिनीवर पोहोचताना आपल्याला दिसून येत नाहीत किंवा तसं आपल्याला आढळून येत नाहीत, कारण पिसाशी त्या हवेशी म्हणजे हवा जी आहे या हवेशी काही प्रमाणात घर्षण होत असते, त्यावरती एक प्रकारचे प्लावक बल निर्माण होत असते आणि त्यामुळे ते पीस हे तरंगत हळूहळू जमिनीच्या दिशेने येते आणि ते जमिनीवरती उशिरा पोहोचते. त्याच्याच विरोधात कसं होत असतं, तर हवेमुळे प्रयुक्त होणारे बल हे दगडाच्या वजनापेक्षा कमी असते. त्यामुळे दगडामध्ये आणि हवेमध्ये जे संघर्ष बल होतो त्यांच्यामध्ये जे संघर्ष होतं आणि जे प्लावक बल निर्माण होतं ते थोड्याशा कमी प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास ते कमी पडते. त्याचबरोबर हा जो प्रयोग आहे हा प्रयोग या शास्त्रज्ञांनी एका निर्वातात केला असता दगड आणि पीस या दोन्ही वस्तू मात्र एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केले. म्हणजेच मुक्त पतन हे निर्वातामध्ये शक्य आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्या वस्तूच्या स्थानामुळे त्यात जी ऊर्जा समाविष्ट झालेली असते किंवा जी ऊर्जा सामावलेली असते त्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. बघा, वस्तूच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यामध्ये जी ऊर्जा समाविष्ट असते, जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा सापेक्ष असते. पृष्ठभागावरून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते अशी आपण माहिती घेतली. जर m वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh म्हणजे या तिघांचा गुणाकार इतकी असते. म्हणजेच काय, तर त्याचे वस्तुमान, त्वरण आणि त्याची उंची व पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 0 असते. जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर ती वस्तू असेल तर मात्र ते गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही 0 असते. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्रात mgh हे वापरू शकतो. म्हणजे जर h म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचे अंतर हे आपण h पकडलेले आहे,
जर ते पृथ्वीची जी त्रिज्या आहे याच्या तुलनेत जर अगदी कमी असेल तर आपण जी चे मूल्य हे काय पकडतो, अगदी नगण्य किंवा थोडे स्थिर पकडतो. त्यामुळे आपण हे सूत्र mgh हे सूत्र वापरू शकतो. परंतु जर h चे मूल्य अधिक असले तर g चे मूल्य हे उंचीप्रमाणे कमी होत जातं. हे आपण मागच्या पार्ट मध्ये शिकलेलो आहोत. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते. बघा, वस्तू ही पृथ्वीपासून जर अनंत अंतरावरती असेल तर g चे मूल्य हे 0 असते. कधी जसे जसे वस्तूची उंची वाढत जाईल तसतसे g चे मूल्य हे कमी होत जाते त्याच्या उंचीप्रमाणे. जेव्हा वस्तू ही पृथ्वीपासून आता अनंत अंतरावरती असेल तेव्हा मात्र g चे मूल्य हे 0 असते व पृथ्वीवर त्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही. जेव्हा एखादी वस्तू ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अनंत अंतरावरती असते त्यावेळेला g म्हणजे त्वरण ह्याचे मूल्य 0 असते आणि त्यावेळेला त्या वस्तूवरती पृथ्वीचे कोणत्याही प्रकारचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही. त्यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. म्हणजेच त्यावेळेला त्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ही 0 होते. अर्थात अंतर त्याहूनही कमी असल्यास स्थितीज ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. आता आपण पृथ्वीपासून अनंत असे अंतर पकडलेले आहे. तर हे जर अंतर जास्तच आपण पकडले किंवा त्या अंतराहून जर स्थितीज ऊर्जा 0हून कमी असेल तर अर्थात ती ऋण सुद्धा घेतली जाते. आता बघूया, तिथे आपल्याला समजावून दिलेलं आहे खाली, वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा कशा प्रकारे असते. तर वजा g m हे वस्तुमान आहे वस्तूचे, m आणि छेद r अधिक h दिलेला आहे एवढी घेतली जाते. या ठिकाणी m व r हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान आणि त्रिज्या आहेत. तर हे m काय आहे, पृथ्वीचे वस्तुमान, आणि r ही काय आहे, त्रिज्या. तर g हा एक गुरुत्वीय स्थिरांक आहे. तर h हा काय आहे, अंतर आहे किंवा उंची आहे असे आपण म्हणूयात. पुढे आपल्याला मुक्त वेग म्हणजे काय दिलेले आहे. चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. बघा, जेव्हा आपण चेंडू वरती फेकतो तेव्हा त्याचा एक ठिकाणी जाऊन वेग कमी होतो. हे कशामुळे होते, तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो आणि तेथून तो खाली पडतो. पण जेवढ्या वेगाने तो वर फेकू तेवढ्या वेगाने वर जातो. त्या ठिकाणी एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो आणि तिथून तो पुन्हा खाली पडतो. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. म्हणजे जेवढ्या आपण ताकदीने किंवा जेवढ्या वेगाने आपण वर टाकू ही त्याच्यावरती अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. v म्हणजे चेंडूचा अंतिम वेग हा बरोबर 0 घेतला. या ठिकाणी चेंडूचा अंतिम वेग 0 असेल तर a बरोबर वजा g घेतलेला आहे आपण, कारण विरुद्ध दिशेने घेतलेला आहे ऍक्सलरेशन. म्हणूनच आता या सूत्रामध्ये आपण घातलं तर v 0 आहे 0 बरोबर u वर्ग अधिक 2 a म्हणजे आपण वजा g घेतलेला आहे s. म्हणून चेंडूची कमाल उंची म्हणजे फेकल्यानंतरची कमाल उंची किती असेल, s बरोबर u चा वर्ग छेद 2g. u म्हणजेच काय आहे, सुरुवातीचा आरंभीचा वेग असं म्हणूयात. म्हणूनच चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू वर जाईल. जेवढ्या जास्त वेगाने तुम्ही चेंडू वर फेकाल तेवढ्या जास्त उंचीवरती तो जाईल. त्याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. आपण वर पाहिल्याप्रमाणे g चे मूल्य भूपृष्ठापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. वरती आपण काय शिकलो, जसजसे वरती जाल तससे g चे मूल्य हे कमी होत जाते. म्हणून उंचावर गेलेल्या चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कमी होते. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो
तर तो अधिक वर जातो किंवा अधिक वर उंचीवर जातो आणि एक विशिष्ट स्थितीत त्याचा आरंभ वेग हा कमी येतो आणि हा आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू हा पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावरती मात करू शकेल व तो परत पृथ्वीवरती पडणार नाही. म्हणजे असा एक विशिष्ट प्रकारचा वेग, आरंभ वेग जर आपण असेल तर तो इतक्या वेगाने वर जाईल फेकलेला चेंडू की तो गुरुत्वीय आकर्षणावरती मात करेल आणि तो परत पृथ्वीवरती पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्ती वेग असे म्हणतात. या ठिकाणी आपण मुक्ती वेग कशास म्हणतात हे जाणून घेत आहोत. सुरुवातीला जेव्हा आपण चेंडू वरती टाकणार आहोत तेव्हा त्याचा जो सुरुवातीचा वेग असणार आहे तो जितका जास्त असेल तितका तो चेंडू वरती जाणार आहे. पृथ्वीच्या आकर्षणाचा तो प्रतिकार करत असेल त्यामुळे ते तितका वरती जात असणार आहे. परंतु जेव्हा आपण वरती काय शिकलो की जी चे मूल्य हे जसजसे भूपृष्ठापासून उंचीवर जाईल तससे जी चे मूल्य कमी होत जाते. म्हणून उंचावर गेलेल्या चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण हे कमी होते. जेव्हा चेंडूचा आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे आपण म्यू याने दर्शवलेला होता, यू आपण म्हणूयात त्याला, याने दर्शवला होता, तर तो जो वेग वाढवला आणि तो अधिक उंच जाईल आणि एक अशी विशिष्ट आरंभ वेग असा असेल की असा एक आरंभीचा वेग असेल की त्या वेगावरती तो जो चेंडू वर फेकला तर पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावरती तो मात करेल आणि तो चेंडू परत पृथ्वीवरती फिरणार नाही किंवा पडणार नाही. हा जो आरंभीचा वेग आहे या विशिष्ट मूल्यास मुक्ती वेग असे म्हणतात, कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. मुक्त वेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढील प्रमाणे काढू शकतो. इथे आपल्याला दिलेले आहेत. आरंभ वेग मुक्ती वेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. आरंभ वेग हा जर जास्त असेल त्याला एक विशिष्ट मूल्य असेल तर त्याला आपण मुक्ती वेग असं म्हणतो. तर मुक्ती वेगा एवढी असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावरती मात करते किंवा तिथून ती मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असल्याने ते बल अनंत अंतरावरती 0 होते. म्हणजेच वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावरती जावे लागेल. गुरुत्वाकर्षण बल आपण काय शिकलो होतो, F बरोबर 1/d चा वर्ग म्हणजे त्याच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. जर ते बल अनंत अंतरावरती 0 होते म्हणजेच त्या वस्तूला, ही जी वस्तू आहे या वस्तूला या बलापासून मुक्त व्हायचं असेल तर अनंत अंतरावरती जावे लागेल आणि वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. आता m ही वस्तुमान असलेल्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि अनंत अंतरावरील आपण इथे ही सूत्रानुसार बघूयात. गतिज ऊर्जा कशी असेल 1/2 mv चा वर्ग. त्यानंतर स्थितिज ऊर्जा असेल वजा g हा एक स्थिरांक आहे m आणि m/r. r ही पृथ्वीची त्रिज्या आहे तर m ही आहे पृथ्वीचे वस्तुमान. आता एकूण ऊर्जा E1 आपल्याला काढायची असेल तर या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे, गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा. तर अनंत अंतरावरील असेल तर अनंत अंतरावर गतिज ऊर्जा 0 आहे, स्थितिज ऊर्जा आहे वजा gmm. या ठिकाणी r अंतर हे इन्फायनाइट दिलेलं आहे बरोबर 0 आलेलं आहे. त्यामुळे एकूण ऊर्जा E2 आपण घेतलं तर गतिज ऊर्जा आणि स्थितिज ऊर्जा किती येईल, 0 + 0 0 येईल. मग आता ऊर्जेच्या अक्षयतेच्या सिद्धांतानुसार E1 बरोबर E2 जर आपण घेतले तर आपण E1 ची व्हॅल्यू घातली, E2 ची व्हॅल्यू घातली. त्यानंतर आपल्याला जर हा सूत्र मुक्त पतन काढायचे असेल किंवा मुक्ती वेग काढायचा असेल तर v चा वर्ग बरोबर या ज्या सगळ्या संख्या आहेत या बरोबर चिन्हाच्या इकडे घेतल्या आपण 2gm/r. तर v आपल्याला वर्ग काढायचा आहे त्यासाठी या संख्येला आपण वर्गमूळ घेतला. v बरोबर वर्गमुळामध्ये 2gm/r. त्यानंतर बरोबर
आपण आता याचे मूल्य g असे घेतलं तर 2g आणि r घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण ह्या ज्या संख्या घातल्या तर त्याचं उत्तर 11.2 किलोमीटर पर सेकंद इतकं उत्तर आलेलं आहे. चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानाचा आरंभीचा वेग हा मुक्त वेगापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. जर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ती वस्तू स्थिर व्हावी असे वाटत असेल तर किंवा जे आपण अवकाशयान पाठवत आहोत हे त्या ठिकाणी जाऊन स्थिर व्हायचे असेल तर आरंभीचा वेग हा त्या मुक्ती वेगापेक्षा अधिक असला पाहिजे, जेणेकरून ती याने ही पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून त्या ग्रहाकडे जाऊ शकतील आणि त्या ठिकाणी जाऊन ती स्थिर होऊ शकतील. तर अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. या पार्ट मधून तुम्हाला हा धडा समजला असेल किंवा हे 2 मुद्दे मी जे शिकवले हे समजले असतील तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.